हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळच्या वाजलेल्या आहेत 6:45 आणि 6:45 वाजलेले आहेत माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे फ्लावरची भाजी, त्याच्यानंतर गवारी थोडीशी फ्राय, आणि चपाती. आणि आज जायचं आहे थोडंसं मला बाहेर. तर बाहेर थोडं काम आहे, पोरांसाठी जायचं आहे. तर त्याच्यासाठी लवकर आवरून घेत आहे. तर भाजीची तयारी सगळी करून ठेवली होती फ्लावरची. तर फ्लावरला ना मस्त पैकी असं चिरून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये टाकून मीठ टाकलेलं आहे. आणि 4-5 मिनिटांनी नंतर पाणी आणि बटाटा होता ना त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर मिठामध्ये टाकला आणि फ्लावर आणि बटाटा जर मिठामध्ये टाकला ना तर त्याचा काळपटपणा पण मिठाचा निघून जातो आणि एकदम पांढरा शुभ्र बटाटा होतो आणि चव पण त्यात थोडीशी उतरते. असं म्हणजे थोडं चविष्ट जास्त होतंय परत भाजी केल्यानंतर. तर या भाजीसाठी ना मस्त असा कांदा चिरून घेतलेला आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कांदा चांगला तेलामध्ये असा लालसर तळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपलं घरचं काळं तिखट टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता. त्याच्यानंतर चांगली अशी वाफ देऊन झाली की शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि पाणी अजिबात कसलंच ओतलेलं नाही, कारण आज फक्त फ्राय म्हणजे एकदम फ्रायच भाजी बनवायची होती. आणि ही भाजी ना एकदम टेस्टी लागते बघा. बटाटा आपण सुका बनवतो ना आणि त्यात थोडासा फ्लावर टाकायचा, काय माहीत नाही पण टेस्ट एक वेगळी येते. तर ते बनवून झालं होतं. तर त्याच्यानंतर आता बनवायची होती बघा आपली गवारी फ्राय. तर गवारी फ्रायसाठी ना थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर ठेचून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे, त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीशी धना पावडर टाकलेली आहे. हे सगळं मस्त असं तळून झालं की त्याच्यामध्ये जी काय आपली गवारी होती ना ती गवारी टाकून घेतलेली आहे. तर दरवेळेस गवारी आहे ना मी भाजून त्यात टाकते, पण एकदम थोडीशी बनवायची होती, फक्त पूर्वापुरतीच बनवायची होती, एकदम थोडी टिफिनसाठी. तर पूर्वाला फ्लावर एवढ्या का म्हणजे नको म्हणली ती, त्यासाठी गवारी बनवायची होती. त्यासाठी म्हणलं ती अशी एकटीपुरती होती तर मग वेगळं भाजून वगैरे कशाला घ्यायचं. तेल थोडंसं जास्त टाकून घेतलं आणि त्यातच तरतर अशी तळून घेतली. त्याच तेलामध्ये कांदा वगैरे टाकला आहे ना तर त्याच्यामध्येच तळून घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं घरचं काळं तिखट टाकलेलं आहे, त्याच्यानंतर धडा पावडर आणि जिरा पावडर ही माझी कंटिन्यू असते. तर जे काय काळं तिखट मी टाकते ना त्या टायमिंगलाच मी त्याच्यामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर टाकत असते. तर त्याच्यानंतर हे सगळं आहे ना एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि आता मी निघालेली आहे बाहेर. तर बाहेर चालली होती ना तर बाहेर चालली होती ही पोरांसाठी थोडंसं ना काम होतं माझं, तर त्याच्यासाठी चाललेली होती. पोरांचं काम म्हणजे ना आम्ही चालले होते आज मॉलमध्ये, एस मार्टमध्ये. कारण काय माहिती का, तिथं मला आज किराणा बाजार भरायचा होता आणि जिथं मला किराणा बाजार भरते ना मी दरवेळेस, तर पोरांना मी तिथं का नेलं होतं कारण तिथं नोटबुक्स वगैरे छान भेटतात. तर त्यांना मी म्हणलं चला आता माझा पण किराणा होईल महिन्याचा आणि तुमचं पण जे काही नोटबुक्स आहेत, काय बुक वगैरे तुम्हाला काय घ्यायचं आहे ना तर ते तुम्ही घेऊ शकता. तर पोरांची मला कशी मदत होते तर थोडीशी हे म्हणजे किराणा बाजार ट्रॉली वगैरे ओढायला मदत पण होती आणि त्यांचं पण होऊन जाते. आणि याच्या पप्पाला थोडंसं काम होतं त्यामुळे त्यांना म्हणलं आम्ही ही मॅनेज करतो, तुम्ही तुमचं काम करून या. ते त्यांचं काम करायला गेले, ते येतील 10 मिनिटात. तोपर्यंत आम्ही इकडं आमचं सगळं जे काही सामान होतं ते घेतलेलं आहे. पोरांचं मला काय किराणा पाहिजे होतं तो मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं ना पहिल्यांदा जो काही किराणा मी थोडासा घेतलेला होता तो मी एका साईडला ठेवून आलेली आहे सध्या. आणि कारण एवढी ट्रॉली पूर्वाला म्हणजे पूर्ण फिरत बसण्यापेक्षा थोडासा घेतला, तिथं काउंटरवर ठेवून आले. आणि त्याच्यानंतर आता दुसरा थोडासा घ्यायचा, काय होतंय ते घेऊन फिरण्यापेक्षा आपलं थोडंसं बरं पडतंय. मग मी इथं सगळं असं थोडंसं घेतलेलं, थोडं ठेवून आले आणि नंतर थोडंसं घेतलेलं आहे. तर मला आणखी इकडं थोडंसं सामान घ्यायचं होतं, म्हणजे बिस्किट्स वगैरे आणि त्याच्यानंतर घासणी आणि जिरे. तर आता जिरे आहे ना मी जर वेळेस मोठा पॅक घेत असते पण इथं काय तो मला दिसत नाही, त्यामुळं मी ना जिऱ्याचं आपलं 2 पॅकेट घेऊन टाकले. म्हणलं जाऊ दे, एवढं काय आता प्रत्येक गोष्ट आपल्याला काय आहे तेच ब्रँड काय भेटत नाही. आणि दुसरं म्हणजे मला नाही इथं
कोलगेट पण पाहिजे ते भेटत नव्हतं, तर म्हणलं चला तोपर्यंत धना पावडर वगैरे घेऊन टाकली, मसाले वगैरे घेऊन टाकावं म्हणलं. कारण जे 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 काही जड वस्तू होते ना, साखर वगैरे ते तिकडे मी ठेवून आलेले होते. साखर शेंगदाणे याचं कसं होते माहिती का, ते घेऊन फिरणं. आता साखर आपल्याला महिन्यांना तुम्हाला सांगते 6 किलो तर आरामात साखर आम्हाला म्हणजे लागत असते. तर काय होतंय माहिती का, आता सध्या म्हणजे आता उन्हाळा होता त्यामुळे जास्त लागली, 6 किलोच्या वरती लागलेली होती. कारण लिंबू पाणी वगैरे सरबत असं होत असते आपलं अधूनमधून सारखं, त्यामुळं. आणि त्याच्यानंतर ना आता पावसाळा चालू झालेला आहे तर एवढी लागणार नाही, कारण सरबत करायला थोडीशी जास्त साखर जाते. रसना वगैरे सरबत काय आपण बनवत असतो ना, तर जास्त साखर त्याला लागते. तर त्याच्यामुळं 6 किलो साखर इथे घेतलेली होती मी. शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. ते सगळं ना आता माझं तिकडचं पण सामान मी याच्यामध्ये भरलेलं आहे. दोन्ही एकत्र केलं, त्याच्यानंतर तिकडं साईडला जाऊन मग जे काय काय राहिलेलं होतं ना सामान, चहा पावडर, मिठाचा पोडा, ते सगळं इकडे घेऊन आलेली आहे. आणि मला सध्या ना असे घरामध्ये ठेवायला शोची 2-3 झाडं बघायची होती, पण ती मला जशी पाहिजे ना तशी इथं भेटली नाही. त्यामुळे म्हणलं असू द्या, तर जे आहे ते पहिल्यांदा घेते किराणा. कारण तेलाची बाटली एक म्हणजे एकदम गरजेची वस्तू. तेलाची बाटली आणि पावडरचा डबा ह्या 2 वस्तू घरात कंपल्सरी सकाळी लागतात, त्याच्यामुळं ते पहिले मी कधी विसरत नाही. तर ते घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणलं आता झाडं वगैरे बघावं, पण काय इथं मला झाडं दिसलीच नाही ती. कारण कसं होतं माहिती आहे का, आपण जर वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर मग तिथं आपल्याला दिसत नाही, म्हणजे वस्तू लवकर सापडत नाहीत. तर किराणा वगैरे सगळा घेतला, पोरांना बुक वगैरे घेतले. तर त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवून गेले होते. तर स्वयंपाक बनवला होता, पण अंड्याची पोळी बरोबर सांगितली मला. मग पोरांना आणि यांना 2 अंड्याच्या पोळ्या बनवून दिल्या, कारण 3-3 अंड्याच्या बनवून घेतल्या. म्हणलं ती खातील सगळं, म्हणजे एकत्र भुर्जी करण्यापेक्षा असं जरा टेस्टी लागते म्हणून मी 2 वेळा करून घेतलं. आणि म्हणलं सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं, जसं म्हणजे त्यांना पहिल्यांदा जेवायला दिलं आणि नंतर ऋतूला पूर्वाला वाढलं. आणि मग सगळं स्वयंपाक वगैरे झाला ना, तर मग आम्ही बाहेर गेलतो. तर मग आज थोडीशी धूळ पण राहिली होती घरात, तर मग पूर्वाने बाहेरचा झाडू मारला आणि मी आतलं किचन वगैरे साफ केलं.